कानबाई उत्सवासाठी आता पुन्हा वर्षभर वाट बघावी लागणार. हॅलो एव्हरीवन, मी काजल. सध्या मी म्हटलंय मला स्वयंपाकाला सुट्टी आहे, पण तसं नाही बरं का. शंभू आणि अंकुर दोघांच्या तर शाळा नियमित आहे, टिफिन तर करावाच लागणार. शंभूला लाल टोमॅटोची चटणी हवी होती, तर त्याच्या आप्पांना हिरव्या टोमॅटोची चटणी. कांदा लसूण तर सध्या बंदच आहे. पटकन साधीच आंबट गोड चटणी दोघांना पण करून दिली. माझी आंघोळ वगैरे झाली होती. हे नवीन टोनर वापरायला लागलेली आहे. काय याचा रिझल्ट वाटतो नक्की शेअर करेल. 7 वाजले की मी शंभूराजेंना उठवत असते. तसं शंभूराजेंना उठवलं, त्याचं सगळं आवरलं. आवरता मग मी टिफिनही पॅक करायला घेतले. हा व्हिडिओ जरा 2-3 दिवस जरा लेटच येतोय. मग ते दोघंजणं शाळेत गेल्यावर मी आपलं कामं आवरायला असते. पटकन आईला फुलं तोडून दिले. वरचं घर जरा झाडायचं पुसायचं होतं, मग तेही केलं. आणि लगेचच आवाज आला कानबाईचा की विसर्जन होतंय. मग त्या मावशीने आवाज दिला आणि लगेचच त्यांच्याकडे गेली. आरतीसाठी पण त्यांनी छान मला पुढे केलं. आणि मग मी हे सगळं कार्यक्रम दरवर्षी बघत असते. आणि मग शंभू शाळेतनं आल्यावर आम्ही मोठ्या घरी गेलो, तिथे रोट केले. आज शिवामूठ होती तिळीची, कारण आज श्रावण सोमवार दुसरा होता. आमच्याकडे रोट असल्याने आम्ही कोणी उपवास करत नाही. भेटूया उद्या.